नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असणार आहे. तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे आजकाल सर्वांना जो शॉर्ट्स व्हिडिओ आहे किंवा लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यावरती व्ह्यूज फार कमी झालेले आहेत. तर हे शॉर्ट्स व्हिडिओवर किंवा लाँग व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही याचे प्रमाण खूप कमी झाले आहेत. कधी कधी तर जे आपण व्हिडिओज बनवायचो आणि अपलोड करायचो तर काय व्हायचं त्यावेळेला की 1-2 दिवस आपले व्हिडिओज डाऊन असायचे, पण तेच व्हिडिओ 3-4 दिवसांनी अप व्हायचे, म्हणजे त्याच्यावरती व्ह्यूज येत होते. पण आता काय झालेलं आहे, म्हणजे काही महिने झालेले आहेत, जसे की 1-1.5 महिन्यापासूनच व्हिडिओज डाऊन होत आहेत. असं का होत आहे, तर या टॉपिकवरच आज मी बोलणार आहे. म्हणजेच त्यातले काही जे पॉईंट्स आहेत की त्याच्यावरतीच आपण आज आपला जो व्हिडिओ आहे तो असणार आहे. हे सर्वांसोबतच होत आहे आणि जर जे मी सांगणार आहे त्याच्यावरती जर आपण काम केलं तर त्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे आणि तुम्हालाही त्याची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर हा जो प्रॉब्लेम ह्या सर्वांसोबत होत आहे, म्हणजे जे मोठे क्रिएटर्स असतील किंवा छोटे क्रिएटर्स ज्यांनी आत्ताच हे केलेलं आहे, व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आहे, त्या सगळ्यांबरोबर होत आहे. तर मग असं का होत आहे, तर मी ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारच आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता, कारण सगळ्यांना कळणार आहे की असं का होत आहे. ठीक आहे, तर बघा, जे मोठमोठे क्रिएटर आहेत त्यांना सुद्धा असा प्रॉब्लेम होत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजेच त्यांच्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज येत नाही, त्यांचाही व्हिडिओ आहे तो डाऊन झालेला आहे. मग त्या लोकांनी काय केलेलं आहे, यूट्यूबशी संवाद साधला आहे किंवा यूट्यूब जे आहे ते त्या लोकांना एक एक करून मेल पाठवत आहे. तर सगळे जे क्रिएटर आहेत ना ते सगळेच काळजीमध्ये झालेले आहेत की म्हणजे असं का अचानक व्हायला लागलेलं आहे. तर ते जे यूट्यूबर आहेत ते एक एक करून ते जे क्रिएटर्स आहेत त्यांना मेल करत आहे. म्हणजे त्यांनी यूट्यूबने सांगितलं आहे, 2-3 कारणे सांगितलेली आहेत की त्याचबरोबर हे देखील सांगितलं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे तो काही दिवसांनी सॉल्व्ह सुद्धा होणार आहे आणि सगळ्यांच्या व्हिडिओला व्ह्यू सुद्धा येणार आहे. तर त्यातलीच एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगते की जो आपला यूट्यूबचा अल्गोरिदम आहे की नाही, तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले असतील असं जे आपले जुने क्रिएटर्स आहेत त्यांना तर हे माहीत आहे किंवा त्यांच्या तर हे लक्षात आलेलं आहेच. म्हणजे जे 8-9 वर्षापासून यूट्यूब चॅनेल आहे त्यांचे आणि यूट्यूबवर आहेत त्यांच्या तर ही गोष्ट लक्षात आलेली तर आहेच. आणि जे नवीन यूट्यूबर आहेत, म्हणजे ज्यांना 1 वर्ष किंवा जास्त 4-5 महिने झाले असतील, त्यांना ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही की हा प्रत्येक नवीन वर्षाला प्रत्येक चॅनेल्सवर व्ह्यूज जे आहेत ते डाऊन होत जातात. तर हे असं का होत आहे, तर जो यूट्यूब अल्गोरिदम आहे तर ते काय करतात की त्यांच्या अल्गोरिदममध्ये काही चेंजेस करत असतात. म्हणजेच यूट्यूबवर दरवर्षी त्यांचे जो अल्गोरिदम आहे चेंज करत असतो. म्हणजे यूट्यूब दरवर्षी त्याच्या चेंजेस होत असतात. तर चेंजेस म्हणजे काय होत असेल, तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे, एक तर जो असतो तो CEO असतो त्यांच्या कॅटेगरीमध्ये थोडं काय चेंज होत असेल किंवा जे टायटल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही क्रायटेरिया आहे ते चेंज होऊ शकतं आहे ना. आपण तर ह्या गोष्टी आहे तसं आपण फॉलो करत आहोत, पण ह्या जे आहे ते चेंजेस यूट्यूब करत असतो. पण आपल्या पद्धतीने आपण जे काम करत आहोत ते आपण सुरूच ठेवायचं आहे. आपण तर नवीन काही अल्गोरिदम सेट केलेला नाही आहे. तो अल्गोरिदम सेट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. तर जर ते चेंज केलं असेल यूट्यूबने तर आपल्यालाही त्याच्यामध्ये सेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे, हे की नाही. मग आपण आपलं जे काम आहे ते त्यानुसारच करायला आपण चालू ठेवायचं आहे आणि मग काय होणार आहे, आपले जे व्ह्यूज सुद्धा आहे ते वाढायला सुद्धा लागतील.
तोपर्यंत हे जे अल्गोरिदम आहेत यूट्यूबचं आणि काही पॉलिसीज असतील, अजून काही जर सेटिंग असतील त्या यूट्यूबने त्यांच्या अल्गोरिदममध्ये चेंज केले आहे हे समजण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडा वेळ लागणार आहे. जास्तीत जास्त आपल्याला 1 महिना किंवा अर्धा महिना एवढा सुद्धा आपल्याला जाऊ शकतो हे सगळं समजण्यासाठी. दरवर्षी जो यूट्यूब आहे तो त्याच्या अल्गोरिदममध्ये चेंजेस करत असतोच आणि मग त्यामुळे काय होतं, प्रत्येकाचे जे व्हिडिओज आहेत ते डाऊन व्हायला लागतात. तर आपण सगळ्यांनी जास्त काळजी करायची गरज नाही. हा झाला पहिला पॉईंट. आणि दुसरं पॉईंट आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या वर्ल्ड कप सुरू झालेला आहे की नाही. आता बघा, वर्ल्ड कपचा आणि आपल्या व्ह्यूजचा काय संबंध आहे, बरोबर ना. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, पण काय आहे ना, जे आपले ॲक्टिव्ह ऑडियन्स आहेत, आता ॲक्टिव्ह ऑडियन्स आहे, ऑडियन्सचा जास्त कल आपला हा वर्ल्ड कपकडे असू शकतो आणि आहेच तो. तर मग ते जे आपले ऑडियन्स आहे ते थोडंसं सोशल मीडियापासून त्यांचं जे लक्ष आहे ते थोडं कमी होत जातं, कारण वर्ल्ड कप चालू आहे. आणि काही जे आपले ॲक्टिव्ह ऑडियन्स आहेत त्यांचं काय, ते आपले मोबाईलवरती बघत असतात. मग मोबाईलवरती आपला जो डाटा असतो तो म्हणजे कसा असतो, 1 GB असतो किंवा 2 GB असतो. तर ते ऑडियन्स जे आहे ते काय करतात की ते जो आहे ना आपलं वाचवून ठेवतात आणि मग ते त्याचा वापर कुठे करतात, जिओ हॉटस्टारवरतीचा वापर करतात. का, तर ते वर्ल्ड कप बघण्यासाठी. त्यामुळे सुद्धा आपला जो व्ह्यूज आहे ते डाऊन होतो व्हिडिओचा, कारण आपले जे हे आहे ते जास्त करून तिकडे त्यांचा कल गेलेला असतो. हे झालं दुसरं. आणि तिसरं मेन म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या बोर्डाची एक्झाम चालू झालेली आहे. तर ऑफकोर्स बोर्डाची एक्झाम खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तिकडेही जे आहेत बघणारे तेही तिकडे लक्ष देतात आणि तिकडे लक्ष दिलंच पाहिजे. ठीक आहे. तर बघा, ह्या सर्व कारणांमुळे काय झालेलं आहे की जे आपले ॲक्टिव्ह ऑडियन्स आहेत की नाही ते कमी झालेले आहेत, बरोबर. मग आपले जे व्हिडिओ जे व्ह्यूज डाऊन झाले आहेत ते तर व्ह्यूज पूर्ववत होणारच आहेत. म्हणजे जे आपले डाऊन व्ह्यू झाले ते पूर्ववत होणारच आहे. हे कधी होणार, ज्यावेळी वर्ल्ड कप संपणार, बोर्डाची एक्झाम संपणार आहे, त्यावेळेला आपला यूट्यूब, तोपर्यंत काय होईल, यूट्यूब अल्गोरिदम आहे ना, त्या अल्गोरिदममध्ये जर काही चेंजेस झालेले असतील ते सुद्धा आपल्याला थोडा वेळ, म्हणजे तेवढ्या वेळात आपल्याला समजायला लागणार की काय चेंजेस झालेले आहेत. आणि जर काही चेंजेस झालेले असतील, बदल झाले असतील, तर तो बदल आपल्यापर्यंत पोचल्यानंतर मी तुम्हाला एक करून तुम्हाला या आपल्या व्हिडिओमार्फत तर मी तुम्हाला सांगतच जाणार आहे, हे की नाही. पण त्याप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओमध्ये चेंजेस करू नये. आपण आपला जो काम आहे, आपण जे आपला व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये आपण चेंज करायचा, काहीच चेंजेस करायचं नाही. मग ते व्ह्यूज वाढायला तर सुरुवात तर होणारच आहे ना. व्ह्यूज वाढत नाही म्हणून आपण काही चेंजेस केले पाहिजे असा विचार अजिबात मनात आणायचा नाही. आपल्याला आपलं काम जे आहे ते बिलकुल थांबवायचं नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करायचं आहे, आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपण आपल्या पद्धतीनेच अपलोडसुद्धा करायचं आहे. रेग्युलर व्हिडिओ आपण बनवत जायचं आहे. अजिबात कुठे थांबायचं नाही आहे की आणि असा विचार करायचाच नाही की मी माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, मी आता व्हिडिओ बनवणारच नाही आहे, मी आता थांबणारच इथे. का आपण डिमोटिवेट व्हायचं नाही. डिमोटिवेट जर झालो तर आपण तिथेच, आपला चॅनल आहे तिथे थांबला जाणार. आपण अजिबात थांबायचं नाही आहे, आपण चालूच ठेवायचं आहे. डिमोटिवेटचं बिलकुल महत्त्वाची गोष्ट आहे, तर व्हायचंच नाही की व्ह्यूज येत नाही आपण थांबवलं पाहिजे. नाही, आपण आपलं काम सुरू करायचं आहे. व्ह्यूज येणार, आपण आपले व्हिडिओ टाकले तर हे जे आहे वर्ल्ड कप आहे, बोर्ड एक्झाम आहेत, हे सगळं संपल्यानंतर आपलं जो व्हिडिओ आहे त्याला व्ह्यूज वाढायला लागणार आहेत. हे तुम्हाला समजलं असेलच. आता या सर्व चे जे व्ह्यू डाऊन झाले आहेत तर कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. हे आपला व्हिडिओ डाऊन झाला, हे झालं, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही आहे. सगळ्यांनी आपलं काम चालू ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. कोणी काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कसा वाटला हे इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखीन जर काही समजलं अल्गोरिदममध्ये तर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणारच आहे. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच लाईक, शेअर आणि
सबस्क्रायबर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचवा, कारण खूप जणांना प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे की व्ह्यूज डाऊन झालेले, सबस्क्रायबर वाढत नाही. तर आपला जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा, तर आता सगळ्यांपर्यंत ते समजणार आहे. चला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.